नमस्कार। पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक रावसाहेब सोनवणे, गाव भादली, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कार्तिक हॉटेल शेजारी आहे। गेल्या 10 वर्षापासून मी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र चालवत आहे। माझ्याकडं 2 मुलं पण आहे। एक किशोर बोरसे सर, हा माझा भासा आहे। तो दररोज सकाळी 10 ते 7 वाजेपर्यंत ऑफिसला असतो। तसेच ज्ञानेश्वर पात्रीकर हे शाळेवर जॉब करून दुपारी 3 ते 6-7 वाजेपर्यंत ऑफिसला असतात। अशा पद्धतीनं आम्ही तिघं फुल टाईम देऊन अगदी जास्तीत जास्त अनुरूप स्थळ कसं देता येईल याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो। पण हा प्रयत्न करत असताना आम्हाला तुमची सुद्धा सहकार्याची खूप गरज आहे। आणि तुमचं सहकार्य काय पाहिजे तर आम्ही जे ग्रुपवरती फोटो बायोडाटा पाठवत असतो तर त्या फोटो बायोडाट्याला तुम्ही पालकांनी कॉल करावा, संपर्क करावा, एकमेकांशी भेटगाठ घ्यावी। कारण आम्ही दररोज बायोडाटे पाठवत असतो। तुम्ही आज कोणता नवीन येईल, उद्या कोणता फोटो बायोडाटा येईल, फक्त एवढीच वाट पाहतात। आज सोनवणे साहेब व्हिडिओत काय बोलले, उद्या आज कोणाचा व्हिडिओ आला, बस तेवढं बघितलं, लाईक केलं, सबस्क्राईब करता पुढं चालत राहतात। पण तसं करू नका। कारण आपल्याला जर लग्न करायचं असेल आणि आपल्याला जर योग्य जोडीदार पाहिजे असेल तर माझी विनंती आहे की तुम्ही जे स्थळ तुमच्याकडे येईल त्या स्थळाच्या बाबतीत सखोल माहिती घ्या, त्यांना कॉल करा। कॉल करण्यासाठी कुठलाही खर्च नाही आणि संपर्क करा, भेटगाठ घ्या। नसेल का तुम्हाला डायरेक्ट कॉल करायचा तर तुम्ही ऑफिसला या, आमच्याशी संपर्क करा, आम्ही त्यांना कॉल करू। पण नुसता फोटो बायोडाटा बघणे आणि पुढे जाणे असं करू नका। कारण आपल्याला खूप काही लग्न जमवायचे आहे आणि ते जमण्यासाठी तुमची सहकार्याची खूप गरज आहे। तुम्ही फक्त एकच करा, आलेला बायोडाटा जर योग्य वाटला तर मनात शंका न ठेवता एक कॉल करा। मुलीवाले असू की मुलावाले असू, आज मुलीवाले आणि मुलावाले असा काही भेदभाव राहिलेला नाही। आपल्याला योग्य वाटतं तर त्यांना सांगा, आम्ही तुमचं पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात फोटो बायोडाटा बघितला, माझा मुलगा आहे, तुमची काय अपेक्षा आहे, तर विचारायला काही हरकत नाही। आणि जर असे तुम्ही जर केले, जर संपर्क केला तर तुम्हाला खात्रीशीर सांगतो वर्षाच्या आत प्रत्येकाचं लग्न जमेल। पण प्रत्येकजण संकोच मनात बाळगून फोन करत नाही, संपर्क करत नाही आणि मग लग्न जमायला अडचणी येतात। मी का करू, त्यांनी का करू नये, अशी जी मनात जी भावना आहे ती पहिली मनातून काढून टाका। तुम्हाला स्वतःलाच कॉल करावा लागेल। जे स्थळ आपल्याला योग्य वाटतं त्या स्थळाच्या संदर्भात आपण जर कॉल केला तरच आपलं लग्न जमेल। आपल्याला जे योग्य वाटतं त्याबद्दल आपण करायला काही हरकत नाही। त्यांना जे योग्य वाटतं ते आपल्याशी कॉल करतील आणि असंच पद्धतीनं आपलं हे